तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोड भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की कुसुमताई ही सायलीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की सायली, तू जो काही हा निर्णय घेतला आहेस तर तू पूर्ण शुद्धीत असून घेतलेला आहेस की तू जे करत आहेस ते योग्य करत आहेस का. त्यावेळेस सायली म्हणते की हे बघ कुसुमताई, मी जो पण काही निर्णय घेतला आहे तो मी माझ्या पूर्ण हौशेहवाजमध्ये घेतलेला आहे आणि मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यावरती कुसुमताई म्हणते की पण याच्यामध्ये आपण सक्सेस होऊत का. त्यावरती सायली म्हणते की हे बघ, आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ आणि अर्जुन सरांवरती माझं खरंच खूप प्रेम आहे आणि ते मी मिळवणारच. या पद्धतीचं सायली कुसुमताईला समजून सांगत असते. तेवढ्यातच तेवढ्या वेळामध्ये त्या दोघी जणींचं संभाषण सुरू असतानाच ती म्हणते कुसुमताई की बाबा, आता यानंतर तू काय नियोजन करणार आहेस, काय नक्की तुझ्या डोक्यात काय शिजत आहे, अशा पद्धतीचं बोलणं सुरू असते. त्यावेळेस सायली म्हणते की माझे काही मित्र आहेत ज्यांना मी आता बोलवणार आहे. त्यावरती कुसुम म्हणते की कोणते मित्र आहेत. त्यावरती सायली म्हणते की तू फक्त बघतच राहा की आता इथून पुढे कशी मजा होणार आहे. आणि एवढं बोलल्याच्या नंतर सायली तिचा मोबाईल घेते आणि एक फोन फिरवते. फोन लावल्याच्या नंतर त्या फोनवरती फक्त सायली एवढंच म्हणते की तुम्हाला आठवण आहे ना की हळदीच्या अगोदर तिची मेहंदी आपल्याला करायची आहे आणि मेहंदी कशा पद्धतीनं करायची आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे बोलल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावरती एक हास्य येतं आणि सायली मोबाईल ठेवून देते. मोबाईल ठेवता क्षणी बाहेरून मधुभाऊ येतात. मधुभाऊ आल्याच्या नंतर मधुभाऊ म्हणतात की नक्की तुमचं काय सुरू आहे, मला काही कळत नाही आहे. त्यावरती सायली मधुभाऊंना रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करते आणि सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे पण काही घटना घडल्या आहेत त्या पूर्ण माझ्या मनाच्या विरुद्ध घडल्या आहेत, पूर्णपणे माझ्या इच्छेविरुद्ध घडल्या आहेत. माझं असं स्वतःचं असं काहीच नाही आहे आणि फक्त मी माझ्या आयुष्यात एक क्षण असा आहे की मला माझ्या मनानं करू द्या. मात्र मधुभाऊ काही देखील जरा देखील ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. ते म्हणतात की हे बघ, तू जो काही हा निर्णय घेतला आहेस ते पूर्णपणे चुकीचा आहे. मात्र ठीक आहे, तुला जे काय करायचं आहे ते तू कर, मी तुला काही बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव की माझा खांदा तुला रडण्यासाठी कामी येईल, याच्या पलीकडे मी तुला काहीच बोलणार नाही. असं बोलल्याच्या नंतर सायली एकदम तटकन उठून उभा राहते आणि म्हणते की मधुभाऊ, तुम्ही जे मला आत्ता म्हणला आहात की तुमचा खांदा मला रडण्यासाठी कामी येईल, तर हे बघा, पहिली गोष्ट तर हे होणार नाही आणि दुसरी गोष्ट की मी अर्जुन सरांवर खूप प्रेम करते आणि मी त्यांच्यासोबत लग्न करणार आहे. अहो, मी त्यांची हक्काची बायको आहे. भलेही आमचं जे लग्न झालं होतं ते एक ॲग्रीमेंटच्या यानं झालं होतं, पण आता आमचं खरंच प्रेम आहे. दोघा जणांच्या बोलण्यामध्ये कुसुमताई देखील उडी मारते आणि कुसुमताई म्हणते की मधुभाऊ, तिला जे करायचं आहे ते करू द्या, माझा तर तिला पाठिंबा आहे, तुमचा पण द्या. त्यावरती मधुभाऊ म्हणते की माझ्या या गोष्टीला तीळ मात्र हे पाठिंबा नाही, तिला जे करायचं आहे ते करू द्या. या पद्धतीनं मधुभाऊ थोडं बोलतात. तर मित्रांनो, आता जे येणारा भाग आहे त्या भागामध्ये इथून पुढं आता खरं गंमत सुरू होणार आहे. बघूया कशा पद्धतीनं आता हे लग्न सायली थांबवते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ठरलं तर मग असेल बोली असेल संपूर्ण मालिकांचे अप टू डेट्स तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.